एक उच्च शिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता की तू पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा. मी तुला आज एक दिवस देतो. घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी. तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती. ती घराबाहेर पडली आणि दिवसभर फिरत राहिली. खूप माहिती घेतली आणि घरी आली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सासू सासरे यांना वेळेला नाश्ता जेवण, मुलांना डब्बा, वेळेवर शाळेत पाठवणे, नवऱ्याला डब्बा, त्याच्या आवडीचा नाश्ता जेवण बनवले आणि खोलीत गेली. नवरा म्हणाला, आज कळाले असली मार्केट किती स्पर्धा चालू आहे. पैसे कमवणे किती अवघड आहे, पण तू फक्त घरात बसते. तिने एक स्मित हास्य दिले आणि एक लिस्ट बनवली आणि त्याच्या हातात दिली. त्यात तिने घरात घालवलेले अनेक वर्षे आणि घरातील कामाचे मार्केटमध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला. नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली. नंबर 1, मुलाचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे, ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटिंग म्हणतात. सॅलरी ₹15,000. नंबर 2, घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घरकाम करणे, त्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात. नंबर 3, सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक, ज्याला मार्केटमध्ये कुक म्हणतात. सॅलरी 10,000. नंबर 4, घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार, ज्याला मार्केटमध्ये होस्ट ऑफ द गेस्ट बोलतात. सॅलरी ₹5,000. असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा ₹15,000 पगार, या हिशोबाने वर्षाला ₹6,00,000 आणि गेल्या 25 वर्षाचे 1.5 कोटीची मागणी केली. मग त्याचे डोळे खाडकन उघडले. त्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला, ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती. तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते. तिला माहीत असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्या मुलांचे भविष्य अंधारात लेपलेले असेल. कारण एकच आई आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकते, चांगली लक्ष देऊ शकते. मित्रांनो, महिलांच्या त्यागालाही देखणे जास्त गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की पुरुषांच्या संसारामध्ये काहीच त्याग नाही. पुरुषांचाही त्याग असतो, परंतु त्याचा त्याग दिसून येतो. परंतु महिलांच्या त्यागाची बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत नसते. प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांची भूमिका महत्त्वाची असते, परंतु बायकोच्या भूमिकाकडे लक्ष दिला जात नाही. त्यामुळे खास आपणासाठी टाकलेला हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. कारण जी स्त्री घरात बसते त्याला काडी मोलाची किंमत घरचे देत नाही. स्त्री जर कमवती असेल तरच तिला मान सन्मान मिळतो आणि जी स्त्री घरात बसून असते तिला फक्त अपमान गिळावा लागतो. तुम्हाला जर या व्हिडिओत दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.